नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. सर्वांना जय माता दी. मंडळी, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की घरामध्ये सगळं ठीक असूनही मनाला शांती नाही? कधी अचानक घरामध्ये भांडणं वाढतात, कधी सतत आर्थिक अडचणी, कधी काम होत असूनही यश मिळत नाही. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे याचं कारण समजतच नाही. पण आपल्या सनातन धर्मामध्ये अशा काळासाठी एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली उपासना सांगितली गेली आहे. ती म्हणजे सप्तमातृका सेवा. असं मानलं जातं की अधिक मासामध्ये जर श्रद्धेने सप्तमातृकांची सेवा केली तर आईच्या रूपातील 7 दिव्य शक्ती भक्तांचं रक्षण करतात. घरातील नकारात्मकता त्याच्यामुळे कमी होते आणि जीवनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पूजा सांगणार नाही, तर सप्तमातृकांची रहस्यमय कथा, पुराणातील गुपित, अधिक मासामध्ये त्यांची सेवा का केली जाते, संपूर्ण पूजाविधी आणि शेवटी असा एक उपाय जो अनेक लोक आजही गुपचूप करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे सप्तमातृका सेवा करताना लोक नकळत कोणती मोठी चूक करत असतात. तर मंडळी ऐका, अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे जणू देवांनी दिलेली दुसरी संधी. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला या महिन्याला कुणीही महत्त्व देत नव्हतं. कोणतीही देवता त्याचा स्वीकारच करत नव्हती. तेव्हा हा महिना दुःखी होऊन भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी मग त्याला स्वतःचं नाव दिलं पुरुषोत्तम मास. तेव्हापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. असं सांगितलं जातं की या काळामध्ये केलेला जप, दान, उपासना आणि पूजा हे अनेक पटींनी फळ देतं. म्हणूनच अनेक लोक या महिन्यात देवीची उपासना करतात, कारण हा काळ आत्मशुद्धीचा मानला जातो आणि जिथे मन शुद्ध होतं तिथेच देवीचं आगमन होतं असं मानलं जातं. मंडळी, सप्तमातृका म्हणजे फक्त 7 देवी नाहीत, तर त्या 7 संरक्षक शक्ती आहेत. पुराणांमध्ये त्यांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की जेव्हा दुष्ट शक्तींनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले तेव्हा देवतांच्या तेजातून 7 दिव्य शक्ती प्रकट झाल्या. त्या म्हणजे सप्तमातृका होय, ज्यांना आपल्याकडे साती आसरा, मावलया असंही म्हटलं जातं. त्या सप्तमातृकांची नावं म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. अशा पद्धतीने या सप्तमातृका किंवा साती आसरा आहेत. त्यामधल्या ब्राह्मी या रूपाचं काय महत्त्व वर्णावं, तर बघा, ज्ञान आणि बुद्धीचं रूप म्हणजे देवी ब्राह्मी. असं म्हणतात, जिथे अज्ञान असतं तिथे ब्राह्मी प्रकाश देते. भगवान शिवाची शक्ती म्हणजे माहेश्वरी, भक्ताला ती मानसिक शक्ती देणारी ठरते. तिसरी म्हणजे कौमारी, ती धैर्याचं रूप आहे, भीतीवर विजय मिळवून देणारी. वैष्णवी, जी घरामध्ये संतुलन आणि शांती निर्माण करणारी ठरते. वाराही, अत्यंत गूढ अशी देवी, जी वाईट शक्तींवर विजय मिळवून देणारी ठरते. इंद्राणी म्हणजे सन्मान आणि प्रतिष्ठेचं प्रतीक. त्यानंतर चामुंडा. चामुंडा म्हणजे एक प्रकारे सप्तमातृकांमधलं उग्ररूप, पण भक्तांसाठी ती आईसारखी असते. असं म्हणतात, जिथे भक्त पूर्ण श्रद्धेने देवीला हाक मारतो तिथे चामुंडा त्याचं रक्षण करते. आता मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी अनेक वृद्ध लोक आजही आपल्याला सांगतात. तुमच्या घरी तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांनीसुद्धा तुम्हाला ही कथा किंवा सप्तमातृकांच्या अनेक कथा त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या असतील. सांगितल्या आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर कथा ऐका. एका गावात एक कुटुंब राहत होतं. सगळं व्यवस्थित होतं, पण घरामध्ये अचानक विचित्र गोष्टी घडू लागल्या. त्या घरात सतत भांडणं, पैसे येऊनही टिकत नव्हते, रात्री झोप लागत नव्हती आणि घरात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्या घरातील आजीने एक दिवस सांगितलं, घरात मातृशक्तीची पूजा बंद झालेली आहे. त्यानंतर अधिक मास सुरू झाला
आजीने रोज संध्याकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावायला सुरुवात केली. त्यासाठी कोणताही मोठा विधी तिने केला नाही, पण श्रद्धा मात्र कायम ठेवली. तसेच एक मंत्र ती म्हणायची, ओम सप्तमातृकाभ्यो नमः. असं म्हणतात, काही दिवसांनी त्या घरातील वातावरण बदलायला लागलं. भांडणं कमी झाली, मन शांत झालं आणि घरात पुन्हा आनंद परत आला. मंडळी, तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण आपल्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. आता जाणून घेऊया संपूर्ण सेवाविधी. सेवा करण्याची योग्य वेळ तर सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावताना, कारण या दोन्ही वेळा शुभ मानल्या जातात. पूजेची तयारी काय काय करायची, तर स्नान करून आपण स्वतः स्वच्छ कपडे घालायचे. शक्य असल्यास लाल किंवा पिवळे वस्त्र या दिवशी आपण धारण करायचे आहे. पूजेच्या ठिकाणी लाल कपडा अंथरायचा आहे. त्यानंतर सप्तमातृकांचा फोटो किंवा देवी दुर्गेचा फोटो ठेवला तरीही चालेल. कोणत्या वारी आपण हे करायचं आहे, तर अधिक मासातल्या मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपल्याला ही गोष्ट करता येणार आहे, हा विधी करता येणार आहे. किंवा तुम्हाला अधिक मासातल्या कोणत्याही दिवशी जरी हे करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकतात. दिवा लावताना काय करायचं, दिवा तुपाचा लावायचा आणि दिवा लावताना मनात म्हणायचं, आई माझ्या घराचं रक्षण कर. नैवेद्य काय दाखवायचा, तर गुळ खोबरं, खीर, फळं, साखर, काहीही साधं चालेल, कारण देवीला भक्तिप्रिय असते. आणि दररोज हा मंत्र 108 वेळा म्हणा, ओम सप्तमातृकाभ्यो नमः. त्यानंतर या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. मंडळी, आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक स्त्रिया आजही श्रद्धेने करतात. अधिक मासामध्ये प्रत्येक शुक्रवार देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि 7 वेळा हा मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे. त्यानंतर एखाद्या गरजू स्त्रीला फळ द्या, हळदी कुंकू द्या किंवा अन्नदान करा. असं मानलं जातं की यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते. अनेक लोक पूजा करतात, पण मनामध्ये राग ठेवतात, दुसऱ्याचा ते अपमान करत असतात, घरामध्ये सतत भांडणं करतात आणि मग म्हणतात पूजेचं फळ मिळत नाही. लक्षात ठेवा, देवीला मोठे खर्च लागत नाहीत, मोठे हार लागत नाहीत. तिला हवं असतं शांत मन, स्वच्छ विचार आणि खरी भक्ती. मंडळी, जीवनामध्ये कितीही अंधार आला तरी आईचं अस्तित्व माणसाला धैर्य देतं. सप्तमातृका म्हणजे आईची ती 7 रूपं जी भक्तांचं रक्षण करतात. जर तुम्हालाही देवीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय सप्तमातृका माता. आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित कुणालाही आज या मातृशक्तीची खरी गरज असेल तर नक्कीच हा व्हिडिओ, ही माहिती त्यासाठी उपयोगात येईल. आणि हो मंडळी, अशाच धार्मिक, रहस्यमय आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या पुढच्या भक्तिमय व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी.